ए चला लक्ष द्या रे. काल आपण बघितलं कुठं 65 पर्यंत, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की बा आता सेम टाईपचे प्रश्न येतील तर मी काय करणार आहो, स्किप करणार आहो. ठीक आहे. तर काय म्हणते जसा 66, किसी वस्तु के भाव में 20% वृद्धि होने पर उस वस्तु की खपत कितना प्रतिशत कम कर दी जाए कि खर्च ना बढ़े. तर शिकला होता आपण खर्च ना बढ़े म्हणजे इथं पाहिला होता काय खर्च, आणि त्यानंतर इकडे काय होता इक्वल टू मध्ये किंमत, आणि इकडे काय होता खपत. बरोबर. तर हा कॉन्स्टंट येण्यासाठी आपण काय करत असतो, रेशो चेंज करत असतो. तर काय म्हणते किंमत 20%ची वृद्धी झाली म्हणते, म्हणजे 100 असेल तर काय झालं 120. तर हा इकडे जाईल 120 आणि हा 100. अरे आलं असतं, शिकला होता याच्या पहिलेच्या पार्टमध्ये. हां. तर बघा ते दोघांचा गुणाकार सेम येत आहे, इथं पण सेम येत आहे, इकडे सेम येत आहे ना, म्हणजे खर्च वाढला का, तर इकडे 20% वाढला, पण इकडे काय दिसून राहिला काहीतरी कमी झाला. कितीनं कमी झाला, तर पर्सेंटेज कमी जर काढायची आहे तर 120 कुठं ठेवा लागल, आणि 20 वर आणि इंटू, अरे घटला तर 200 भागीला 12 म्हणजेच किती 12 1 12 राहिले किती 8, 12 सकम 12 1 12 आणि 12 सकम 72 राहिले 8 बाय, तर 4 दुने 8 4 तिक म्हणजे 16 2/3%ची आपल्याला काय करावं लागेल खपतमध्ये कमी करावी लागेल. तर कुठं आहे बघा 16 2/3 दिसत आहे. देन सेकंड, चीनी के मूल्य में 10% की कमी होने पर गृहिणी को 1116 में 6.2 किलोग्राम चीनी अधिक खरीदी जा सकती है. तो चीनी का घटा हुआ मूल्य कितना आहे बघा. आता याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला थोडासा नवीन आहे, म्हणजे या प्रकारचा एक घेतलेला आहे मी ऑलरेडी कुठं सॉल्ड एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे. तर कसं काढायचं बघा. तर ओरिजिनल आपली किंमत जे असेल ते किती असेल लक्ष आहे सगळ्यांच्या. आता यानंतर अशा टाईपचा प्रश्न येईल तर मी सांगणार नाही, म्हणून चांगल्याने लक्ष द्या. काय ओरिजिनल आपली जे असेल ते किती असेल 100%. 10% काय झाली म्हणते कमी, म्हणजे आता जी किंमत आहे ते किती पर्सेंट आहे, तर ह्या 90% किमती म्हणजे तिनं घेऊन किती गेली होती, ते पहिले बी तेवढेच नेत होती, पण आता किंमत कमी झाली. तर 1116 रुपये हे 90% किंमत झाली. 10% कमी झाली आणि त्याचा भाव, तर 90% किंमत आपण पकडला जर याला, तर 100% आपण काढू शकतो का, याला जर 90% पकडलो तर 100% किंमत मी काढू शकतो का की नाही काढू शकत. तर बघा किती येईल 100 गुणिला 1116 भागीला 00 आणि 9 1 राहिले किती 2 वर 1 21 झाले. 9 दुने राहिले किती 3 आणि 9 4 म्हणजे किती रुपये झाले 1200. हे झाली आपली 100% वाली किंमत. बरोबर. तर 10%ची कमी झाली म्हणते, म्हणजे 90% किती आली होती 1116 नाही 1116. तर कितीनं कमी झालेली दिसून राहिली तुम्हाला. इथं मायनस करा, शून्यामधून 6 गेले 4 आणि 3तून 1 गेला 2 आणि 12तून 11 गेले, म्हणजे 124 रुपये हे कोणाची किंमत आहे 10%ची किंमत आहे. बरोबर. आणि या 10% मध्ये म्हणजे या 124 रुपयामध्ये मला किती किलो साखर जास्त मिळाली 6.2 kg साखर जास्त मिळाली. बरोबर की नाही. अरे बरोबर. तर 124 रुपयामध्ये किती 6.2 kg. तर आपल्याला किती kg पाहिजे, तर याला काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल, म्हणजे 124 भागीला किती झाला असता 6. तर हे कोणाची व्हॅल्यू झाली असती आपली 1 kgची रुपीजमध्ये व्हॅल्यू आली असती. अरे आली असती. तर भागाकार करा मग. हं 1240 बाय हां काटा 1 2 म्हणजे किती रुपये आली 1 kgची किंमत किती आली. आता हे केव्हाची गोष्ट होय पहिलेची, केव्हाची गोष्ट आहे
म्हणजे ओरिजिनल भाव किती होता आपला, पहिलेचा भाव किती होता, 1 kgचा 20 रुपये, बरोबर. तर आता काय झाली म्हणते 10% किंमत काय झाली, किंमत कमी झाली. तर हिच्या 10% किती आला असता, 2 रुपये. 2 रुपये मायनस करून टाका, हे 2 रुपये म्हणजे काय 10%. अरे 10% कमी झाली. तर आताचा रेट किती आहे, 18 रुपीज पर. तर बघा उत्तरामध्ये आहे का, मागे चेक करून घ्या एक वेळा. आहे मागे उत्तर चेक करा एक वेळा. पहिलेचा मूल्य किती आहे ना घटा हुआ मूल्य किती आहे, तर घटा हुआ मूल्य प्रति किलोग्रॅम किती आला, 18 आला. अरे मागे उत्तर चेक केले का, नाही केले. समजला का कसा काढायचा होता, हा समजला का कसा काढायचा होता. वाढू समोर, यानंतर या टाईपचा येईल तर सोडवाल तुम्ही. अरे सोडवाल ना. त्यानंतर बघा काय आहे, 67 झाला. हाँ 68 बघा. किसी वस्तु पर 10% कम कर देने पर कुल राजस्व अपरिवर्तित रहता है, कुल वस्तु के उपभोग में कितना प्रतिशत वृद्धि हुई. तर 10% कमी झाली म्हणते किंमत, तर 100 वरून 90 झाली असेल. तर इकडे 90 वरून 100, 90 वरून, तर 90 वर 10 वाढले इंटू 100 म्हणजे किती, 100 भागिला 9 म्हणजे 9 11 99. तर 11 1/9%. सेम आहे तसाच प्रश्न 66 सारखा. सोडवाल. यदि जल कर में 20% की वृद्धि होने पर पानी की खपत. आता हा बघा दोन्ही ओरिजिनल मध्ये 100% घ्या लागल. इकडे घ्या लागल कर, कर आणि इकडे घ्या लागल खपत. ओरिजिनल मध्ये घ्या लागल 100, इकडे घ्या लागल 100. म्हणजे पहिले जो राजस्व येत होता किंवा पैसा येत होता तो किती येत होता, एवढा येत होता. आता काय झालं म्हणते 20% ची वृद्धी झाली म्हणजे 120% झाला. आणि हा काय झाला खपत, तर हे किती झाला 12 × 96 म्हणजे 400 ची काय झालेली दिसत आहे, कमी झालेली दिसत आहे. टोटल जो इन्कम होती ग्रामपंचायतची म्हणा किंवा कोटची म्हणा, कर म्हणते ना टॅक्स, ते 400 रुपयानं कमी झाली. किती वर, किती वर 10,000 वर. तर 400 रुपये वर आणि हे 10,000 इंटू हे काय झाली पर्सेंटेज कमी, पर्सेंटेज कमी 0.000000. तर किती % कमी झाली, झाला होता या टाईपचा बी. आता सांगणार नाही. देन किसी वस्तु के मूल्य में 20% कटौती कर दी, इसे पूर्व मूल्य में लाने के हेतु क्या प्रतिशत वृद्धि करनी होगी. तर 20% कटौती कर दी गई म्हणते म्हणजे 100 होती तर 80 झाली. आता 80 वरून पुन्हा 100 जायचं आहे तर 20 न वाढवा लागल. 20 वर 80 खाली इंटू 20 पंचे 20 चौ 80, 20 चौ न 4 100 भागिले 4 25 म्हणजे किती % वाढ करायला लागेल आपल्याला. दिसत आहे डोळ्यासमोर सगळ्यांना आणि ते दिसल्या पाहिजे. आणि नसल दिसत तर बेटा काहीतरी तुमच्यामध्ये कमी आहे, म्हणजे प्रॅक्टिसची कमी आहे. कायची म्हणजे काही कमी नाही तुमच्यात, देवानं सगळ्यांना सारखा घडलं नाही. तुम्ही प्रॅक्टिस नाही कराल तर तुम्ही समजणार आहे का. अरे समजलं का, सगळ्यांना सारखाच बनवलं ना, कोणाला कमी बनवला नाही. देन ते तुमच्या वातावरणावर, तुमच्या सवयीवर, तुमच्या ध्येयावर डिपेंड करते की तुम्ही त्याच्यामध्ये किती काय होता, प्रगतशील होता किंवा किती एक्सपर्ट होता, नाहीतर मग राहाल तसेच. देन 71 किसी वस्तु पर दलाली 4% से बढ़कर कितना % हो गई, 5% होने पर एक दलाल की आय अपरिवर्तित रही म्हणते. तर बघा 4 वरून 5 झाली, 4 वरून 5 तर 5 इकडे आणा, 4 इकडे घ्या. त्याची जे जसा बघा एक दलाल आहे, लक्ष द्या, एक दलाल आहे तर दलालाची इन्कम कुठून येते, जो भी तो प्रॉपर्टी विकून देईल बरोबर आहे त्याच्यावर येते. सपोज एका प्रॉपर्टीवर कितीची बी असो त्याला 4% मिळते. आता त्यानं आपला रेट वाढवलं तर तुम्ही लोक त्याच्याजवळ जाल का,
म्हणजे त्याच्या जो पहिले जेवढे प्रॉपर्टी तो विकून देत होता एका महिन्यामध्ये तेवढे प्रॉपर्टी तो विकेल का आता? काय झाला? कमी झाली. अरे बरोबर आहे. तर पहिले 5 अगर विकत होता तर आता किती झाली? 4. म्हणजे 1ची कमी झाली. तर 1/5 इंटू 100 म्हणजे 20. किती % कमी झाली त्याच्यामध्ये? 20%ची त्याची खपत काय झाली? कमी झाली. किंवा त्याची जेणेकरून काय म्हणते त्याची आय अपरिवर्तित रहे म्हणते. तर आय बघा इन्कम 4 × 5 20, 5 × 4 20. इन्कम तर सेमच येऊन राहिली त्याची. सेम त्या टाईपचा प्रॉब्लेम 66 टाईपचा जो भी असेल. देन 72 पटसन के भाव में 20% की कमी आने पर इसका भाव 800 प्रति क्विंटल हो गया. तो 80ची व्हॅल्यू बघा ओरिजिनल 100% होती, 20% कमी झाली तर काय झाला? 80%. 80% दिलेला आहे तुम्हाला किती? तर 100% किती? अरे 1 शून्य वाढवू म्हणजेच किती? ओरिजिनल एवढी असेल तर इसका प्रारंभी भाग किती? एवढा सोपी होता. ठीक है. देन खाद्य तेलों में 25% की वृद्धि होने पर एक गृहिणी अपने तेल की खपत कितना % कम करनी होगी जिसके इसके खर्च ना बढ़े? इस मत पर खर्च ना बढ़े. सेम तसाच प्रश्न काय म्हणते? वृद्धी झाली 100 वरून 25 झाला, 125 झाला तर 125 वरून 100 होईल म्हणजे 25 वाढला 125 वर. तर 25 × 1 = 25, 25 पाचा आणि 5 ने 100 भाग द्या 20%. तर 20% तिला आपला वापर काय करावा लागल? कमी करावा लागल. तर बघा उत्तर असेल असं ओरली निघलं पाहिजे. देन काय म्हणते 74 किसी वस्तु के कर में 20% वृद्धि होने पर इसकी खपत 20% कम कर दी गई. तर बघा सेम प्रश्न, सेम तसाच प्रश्न आहे. 4% की काय होईल? कमी होईल. अरे होईल की नाही? आहेच नाही वाटतं उत्तर आहे. देन 75 एक दुकानदार 45 की एक कॉपी बेचता है. बघा आता हा थोडासा लांब प्रश्न आहे. 45 की एक कॉपी बेचता है तथा लाभ कितना कमाता है? म्हणजे या 45 रुपयामध्ये 4%चा लाभ आहे. 4%चा. आता तुम्ही याला 2-3 प्रकारे सोडवू शकता. SP काढून सोडवू शकता किंवा डायरेक्ट लाभ काढून सोडवू शकता. अरे गोष्ट समजली का काय म्हणत आहो? डायरेक्ट लाभ काढून पण सोडवू. तर हा बघा हा 45 जो क्वेश्चन आहे हा असं सोडवायचा आहे तुम्हाला. सॉरी 75 वाला. मागे जो तुम्हाला दिलेला आहे तो ॲक्च्युली काय पकडलेला आहे? याला CP पकडलेला आहे त्यांनी. याला काय पकडलेला आहे? पण मला सांगा इथं प्रश्नामध्ये काय म्हणत आहे? एक दुकानदार 45 में एक कॉपी बेचता है तथा 4% का लाभ कमाता है. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉफिट लॉस चॅप्टर शिकाल त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्टमध्ये समजेल की बेचता आहे म्हटलं तर हे काय झाली तुमची SP. आणि त्या SP मध्ये 4% काय आहे? याचा प्रॉफिट आहे. तर या प्रकारे जर मांडणी केला आपण CPला 100% आणि याला काय पकडलं? लक्ष द्या. याला काय पकडलं? 4% प्रॉफिटवर पकडलं. म्हणजे 104% किंमत जर आपण हिला पकडली तर आपली CP निघाली असती किती? 6057.69. तर प्रॉफिट कितीच्या दिसत आहे? 242. याचा डिफरन्स जर काढला तर. तसंच पेन्सिल बॉक्सच्या वेळेस आपण हा टोटल पकडला. टोटल किंमत आहे ही 80च्या एक बॉक्स 6 बॉक्स एका दिवशीचे आणि असे 14 दिवसाच्या. तर 14 दिवसाची SP आली असती एवढी आणि त्याच्या जर आपण काय काढला? CP काढला तर CP किती येत आहे? 5600. तर प्रॉफिट किती दिसत आहे? 1120. आता हा काढतात कसा? तर क्रॉस मल्टिप्लाय करून. ठीक आहे. हा इथं असा 1120 पेन्सिल बॉक्सवर प्रॉफिट झाला आणि याच्यावर किती झाला? तर तेच झाली त्याची कमाई. टोटल प्रॉफिट म्हणजे टोटल कमाई. तर आपल्या हिशोबाने एवढा येत आहे. त्यांनी याला जर CP पकडलं, हे जे किंमत आहे याला जर CP पकडलं आणि CPचा डायरेक्ट काढला तर किती उत्तर येईल तुमच्या? 1596. समजलं का? त्यांनी डायरेक्ट या 6300च्या 4% काढला आणि जे टोटल इकडे किंमत आली होती किती? हे
6,720. याच्या किती पर्सेंट काढला? 20% काढला. त्याची जर बेरीज कराल तर किती आला असता तुमच्या? 1596. ठीक आहे. तर त्याच्यासाठी इथं काय पाहिजे होता की एक दुकानदार एक कॉपी का मूल्य कितना असा लिहायला पाहिजे होता. एक कॉपी का मूल्य कितना है? 45 है. 45 में बेचता है असं म्हणायला पाहिजे का? नाही. कॉपी का मूल्य और इस पे 4% लाभ लेके वो बेचता है असं म्हणायला पाहिजे होतं. तर SP वेगळी झाली असती. ठीक आहे. देन म्हणून इथं प्रॉब्लेम होत होता आणि उत्तर आपला कसा येत होता? वेगळा येत होता. ठीक आहे. चलो बघूया. 76 काय म्हणते? अमन का खर्च विमल के खर्चे से 30% अधिक है तथा विमल का खर्च रमन के खर्चे से 10% कम है. यदि तीनों का खर्चों का योग कितना है? 6,747. तो अमन का खर्च कितना है? भाई स्पीड कमी करा बरं त्याची. एक वर पूर्ण बंद केलास का? हां बघा. तर आता इथं 3 लोक आहेत. कोण कोण आहेत? अमन सार्वे. अमन सार्वे आहे का? अमनचा भाऊ चमन आणि इकडे कोण आहे? रमन. हे 3 लोक आहेत. बरोबर. आता बघा तुम्ही एक एक व्हॅल्यू सेपरेट घ्यायला जाल तर कसा होईल? वेगळा कार्यक्रम होईल है ना. तर पहिला कंपॅरिझन बघा. दोघांच्या कंपॅरिझन म्हणजे कोणीतरी या तिघांपैकी एक व्यक्ती असा असेल ज्याच्या कंपॅरिझन दोघांबरोबर केलेला असेल. कोण आहे तो पहिले ओळखा. अमन का खर्च विमल बरोबर आणि इकडे विमल का खर्च रमन बरोबर. म्हणजे विमलला 2 ठिकाणी कंपेअर केलेला आहे. तर विमलला पकडून टाकायचं किती पर्सेंट? 100% म्हणजे 100च पकडायची. त्याची व्हॅल्यू किती पकडायची? 100 आपल्या हिशेबानं. हे आपल्यानुसार. ठीक आहे. हे अगर 100 असेल तर अमन का खर्च विमल के खर्च से कितना है? 30% अधिक. म्हणजे भाई अमन किती झाला? कळली गोष्ट. मग तथा विमल का खर्च काय म्हणते बघा? विमल का रमन के खर्चे से 10% क्या है? म्हणजे रमनला जर मी काय पकडलो 100 तर हा किती झाला असता? येतपर्यंत कळली का गोष्ट? 2 रेशो मीनं सेपरेट मांडले. आता काय करायचं? याला इकडे वाढवून टाका आणि याला इकडे वाढवून टाका आणि आता करा काय? मल्टिप्लाय. किती झाला असता? 13 1 मैं मरा रे कुठेतरी मरा जा. 13 117 आणि हे 2 शून्य. मग हे किती झाले असते? 9,000 झाले असते आणि इकडे किती झाले असते? बरोबर. तर हा एक रेशो भेटला तुम्हाला तिघांच्या किमतीच्या. 0 कटत आहेत बघा. कटले? हां. अजून काही कटते का? नाही कटत. ओके. आता या तिघांची बेरीज किती होत आहे? तिघांमधून कटलं पाहिजे तेव्हा जमेल. हां. तिघांमधून किती होत आहे बघा? 100 नी 100 200. 200 आणि हे 300 307. 307 टोटल बेरीज होत आहे. कुल खर्च आपल्यानुसार आणि त्याच्यानुसार किती आहे? 6,400. बरोबर. तो अमन का खर्च कितना है? अमन का खर्च कितना आला आपल्यानुसार? तर 117 इज इक्वल टू काढू शकता व्हॅल्यू? अरे काढू शकता व्हॅल्यू? करा क्रॉस मल्टिप्लाय. 6,447 इंटू 117 भागीला काटा. आता काटानंतर कितीने कटते?
3 से 7 वन जा 3 से 7 किती जा 21 जा बरोबर. आणि आता राहिला किती 21 गुणिला 117 किती झालं 21 गुणिला 117 किती आला एवढा आला. तर बघा उत्तर आहे का 2457. ठीक आहे. आता करायचा कसा तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता 117 गुणिला 20 पहिले करा. तर 117च्या डबल किती झाले असते 234 झाले असते म्हणजे 2340 प्लस 117 एक 117 एक 117 2340 मध्ये किती मिळवायचे आहे तुम्हाला एवढे. तर बघा 7 5 4 2 आला असता. तर या प्रकारे गुणाकार शॉर्टकटमध्ये करू शकता. देन पेट्रोल का मूल्य में 10% की कमी होने पर उपभोक्ता को पेट्रोल की खपत में कितनी वृद्धि करनी होगी जिससे उसका पेट्रोल पर खर्च ना बढ़े. काढू शकता. 10 वरून 110 झाला 110 वरून 100 होईल 100 वरून 110 झाला 110 वरून 100 तर खाली 110 वरत 10 इंटू अरे काढता येईल का 11 9 99 कमी म्हणते का. अच्छा तर 11 1/9% आला असता. ठीक आहे चलो. हां नेक्स्ट प्रश्न बघा 78 काय म्हणते एक व्यक्ति की मासिक आय 13,500 थी तथा उसका मासिक वय म्हणजे खर्च कितना था 9,000. अगले वर्ष उसकी मासिक आय में 14% की वृद्धि हुई तथा वय में 7% की वृद्धि हुई तो अभी बचत कितना प्रतिशत बचत में कितना प्रतिशत हुई. ओके ध्यान दो. बचत म्हणजे काय असते बचत इज इक्वल टू आय मायनस खर्चा. आय मायनस खर्चा. तर पहिले आय किती होती म्हणते 13,000 आणि खर्च किती होता म्हणते तर भाई वाचवत किती होता तो 4,000 एवढा काय होता त्याच्या बचत होता ओरिजिनल म्हणजे पहिले बरोबर. आता चेंज झाला काहीतरी काय झाला याच्यामध्ये काय चेंज झाला 14% ची काय झाली वृद्धि झाली. चौदा 14% ची वृद्धि झाली आणि याच्यामध्ये काय झाली 7% ची वृद्धि झाली. चला काढा आता 14% बाजूला इकडे कोपऱ्यामध्ये जाऊन 14% काढून घ्या. 13,500 चा काय काढा 14% 14 पंचे 70 अरे होतात का 14 1 14 14 42 ते 14 1 14 ने 1890 रुपये बरोबर. तर 1890 रुपये काय झाले असते वाढले असते. अरे वाढले असते तर प्लस करा याच्यामध्ये 1800 न्यू किती झाले 390. 13,500 होती 14% न वाढली तर 14% ची व्हॅल्यू किती आली होती 1890. की त्याच्यामध्ये प्लस केला तर नवीन इन्कम किती आली ओके. आणि याच्या 7% वाढली तर 9 7 63 आणि 630 वाढली ना तर 9,600. 7% ची व्हॅल्यू किती आली 600 ओके. तर मायनस करा आता 0 9तून 3 गेले 6 13 मधून 7 गेले 6 गेले
आणि 14तून 9 गेले. ओके, तर काय दिसत आहे, कितीची वृद्धी झालेली दिसत आहे, कितीची वृद्धी झाली दिसत आहे. हां, मायनस करा ना रे. 0, 6 आणि इकडे 2, तर 1260ची काय झाली, त्याची बचत वाढली. कोणावर, तर पर्सेंटेज वृद्धी, पर्सेंटेज कोणाची, बचतची. खाली काय ठेवाल, खाली काय ठेवाल, वर आणि इंटू 9 न कट्टे बघा, 9 9 1 9, राहिले किती 3, 9 4 आणि हा 0, 5 2 10, 5 8, किती पर्सेंट वाढला. समजलं कसा काढला पर्सेंटेज वृद्धी. अरे समजलं, वाढू समोर. किसी बाल्टी में 66 2/3% भरी होने की तुलना में 80% भरी होने पर 2 लीटर पानी अधिक आता है, तो बाल्टी की धारकता कितनी है. बहुत सोपी आहे बघा, दिमाग लावायचा आहे, लक्ष द्या. हा नॉर्मल बेसिकवाला प्रश्न आपण म्हणू शकतो. 66 2/3 भरलेली आहे ऑलरेडी, एक बाल्टी आहे, त्या ऑलरेडी किती भरलेली आहे, 66 2/, आणि तिच्या ठिकाणी ते 80% भरली राहिली असती. किती पर्सेंट भरली राहिली असती, तर येतपासून येतपर्यंत किती जास्त पाणी आलं असता, 2 लिटर. किती आला असता, तर याचा डिफरन्स काढा. आता डिफरन्स कसा काढाल, तर 80 मायनस 3 दुने 6, 6 18, 200/% बरोबर. तर याचा फरक किती आला असता, 8 24 मायनस 200/3 म्हणजे 40/3 ची व्हॅल्यू किती लिटर आहे. अरे हे पर्सेंटेज होता ना, 40/3 कुठून आला समजला ना. हां बस, 40/3 ची व्हॅल्यू किती आहे, याला असाच ठेवा. 40/3 ची व्हॅल्यू 2 लिटर, तर 100% ची व्हॅल्यू. नाही समजला. अरे इकडे पर्सेंटचा फरक आणि इकडे ॲक्च्युअलचा फरक इक्वेट केला आपण. हा पर्सेंटचा फरक किती आला, 40/3%. तर 40/3% इक्वल टू 2 लिटर, तर 100% इज इक्वल टू. तर काढू नाही शकत का रे तुम्ही, अरे काढू शकता का, काय झाला असता, 100 गुणिला 2 भागिला आणि इंटू 3, 0 0 किती लिटर आला असता. ठीक आहे, जमेल. देन धारिता म्हणजे काय होती, त्याची कॅपॅसिटी टोटल. तर कोणत्याही गोष्टीची कॅपॅसिटी किती पर्सेंट, 100%. अबे आपने स्वतः किती पर्सेंट राहते, 100% राहते ना स्वतःमध्ये कोणी पण. 80 नंबरचा 50 किलोग्राम शीशे व टीन के मिश्रण में 60% शीशा आहे म्हणते, तर 40% काय असेल, टीन असेल. इस मिश्रण में कितना शीशा मिलाने पर मिश्रण में 75% शीशा हो जाएगा और कितना मिलाना पडेगा. आता या टाईपचे जे प्रश्न आहेत याला थोडासा टेक्निकनं सोडवावा लागते. ठीक आहे, थोडीशी मांडणी याची अलग करावी लागते. बघा
80 नंबर. मांडणी काय आली असती 50 किलो 50 kg में 50 kgच्या पहिले काय काढून टाकून आपण 60% काढून टाका. तर किती आला 6 पंचे 30 kg काय झाला असता हा शिशा. ओके. आणि तर राहिला काय 20 kg काय झाला असता 3 झाला असता. अरे झाला असता. आता या मिश्रणमध्ये कितना शीशा मिलाना मतलब अजून काय मिळवत आहोत आपण शीशा. बरोबर आहे. तर मी म्हटलं की हा पहिलेचा किती होता आपला 50 kg होता. तर त्याच्यामध्ये मला अजून सपोज x kg मिळवलो. x kg काय मिळवलं मी ना शीशा. किती प्लस केला आपण x kg शीशा. ठीक आहे लक्ष द्या. तर टोटलमध्ये काय चेंजेस झाला असता. टोटलमध्ये 50 + 1 झाला असता आणि शीशामध्ये पण काय झाला असता. यस शीशामध्ये पण काय झाला असता 30 प्लस आणि याचा पर्सेंटेज किती आले पाहिजे म्हणते 75%. किती आले पाहिजे म्हणते. तर बघा हा वर 30 प्लस खाली 50 प्लस x न इंटू काय करीन तर किती आले पाहिजे म्हणते. समजला का काही की नाही समजला. हा मांडणी समजली का काय केलं होतं की नाही समजली. सीधा गणित. पहिले 50 kgचा आपण काय काढला 60% काढला म्हणजे 30 kg आला. आता शीशा मिळवून तर शीशाची क्वांटिटी वाढल सोबतमध्ये टोटलची बी तर क्वांटिटी वाढल ना. टोटल पहिले 50 होता तर तो बी तर क्वांटिटी वाढल की नाही. तर ती क्वांटिटी इथं जर 50च ठेवल्या तुम्ही तर मग उत्तर चुकीच्या निघू शकतं. मी ना म्हणलो की बा किती प्लस केलो मी ना x kg शीशा प्लस केलो अजून वाढवलं. पण कोटपर्यंत वाढवायचं आहे 75% होईपर्यंत. तर मग 75% कसा काढतो आपण टोटलवाली खाली जेवढा आहे तेवढा आणि इंटू बरोबर. तर बघा आता उत्तर निघेल. हा 75 त्या बाजूला गेला 100 त्या बाजूला गेला 100 रे. तर किती झाला असता 30 प्लस x भागीला आता x कापायला नको असे बहुत दंड 25 त्रिक 25 चव इकडे आणा क्रॉस मल्टिप्लाय 4 त्रिक प्लस 4x आणि इकडे 5 त्रिक प्लस आणि हा तिकडे हा तर 4x मायनस आणि 150 मायनस तर किती आला x ची व्हॅल्यू. किती kg मिळवा लागेल बेटा मला. तर बघा उत्तरामध्ये असेल कुठेतरी 30 kg आहे का. तर अशा प्रकारचा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त. समजलं. दूध पाणीवाला पण येऊ शकते. सोना वगैरे वाला पण येऊ शकते. गोल्ड. तर कन्सेप्ट लक्षात घ्या. पहिले जे टोटल क्वांटिटी आहे त्याच्या सेपरेट पहिले क्वांटिटी काढून टाकायची आणि मग काय म्हणायचं की मी किती मिळवलं मायनस करा म्हणाल तर मायनस करू शकता. इथं एक प्लसच्या ठिकाणी काय आला असता मायनस आणि पर्सेंटेज कसे ठेवायचे टोटल जेवढा आहे तेवढा इंटू 100 इज इक्वल टू जेवढे पर्सेंट म्हटले. जमेल की नाही जमेल. अरे जमेल का वाढू समोर देन